क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दिग्रस अवैध गॅस साठवणुकीवर पोलिसांचा धडक छापा, 75,000चा मुद्देमाल जप्त। दिग्रस शहरातील ब्राह्मणपुरी परिसरात अवैध गॅस सिलेंडर साठवणूक करून विक्री करणाऱ्या इसमावर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे। पोलीस स्टेशन दिग्रस हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉक्टर तेजस सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक सक्रिय झाले होते। 28 मार्च रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास दिग्रस ब्राह्मणपुरी येथील राष्ट्रीय महाविद्यालयाजवळ राहणार राजू श्याम पद्मावार हा इसम घरातूनच अवैध गॅस सिलेंडर साठवणूक करून विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। माहितीच्या आधारे पोलीस व पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त छापा टाकला असता आरोपीच्या घरातून 10 मोठे व 2 लहान गॅस सिलेंडर, 4 रेग्युलेटर आणि वजन काटा असा एकूण 75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। याबाबत विचारणा केली असता आरोपीकडे कोणतेही वैध कागदपत्र आढळून आले नाही। सदर प्रकरणी आरोपी विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू असून जप्त केलेला मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय। पुढील तपास पोलीस व पुरवठा विभागाकडून सुरू आहे। दरम्यान दिग्रस पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की अवैध गॅस साठवणूक किंवा जादा दराने विक्री होत असल्यास त्वरित पोलीस स्टेशन किंवा पुरवठा कार्यालयात माहिती द्यावी। अशा प्रकारच्या अवैध धंद्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आलाय। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक जाधव, दिग्रस। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।